यांचा आणि राहुल महाराज यांचा कधीपासून संबंध आहे ते काय मला काय आठवत नाही, कारण मला तरी 65 सालानंतर थोडं थोडं आठवतं. त्यांच्याबरोबर मी फिरायचो, म्हणजे आमच्या घरी यायचे. ते घरात झोपायला जागा नसायची, मग बाबा यायचे त्यावेळेला घरात झोपायला जागा नसली की मग ते फुटपाथवर, आमच्या दुकानाच्या समोर फुटपाथ, त्याच्यावर झोपायचे. किंवा आमच्या पाऊस असला तर मागे बिल्डिंगमध्ये जिन्याच्या खाली जी जागा असायची त्या जागेतही झोपायचे. ते कधी कधी दुकानाच्या ओट्यावर झोपायचे. म्हणजे असं पण नाही की त्यांचं अंथरूण पाहिजे, त्यांना बिछाना पाहिजे असंही नाही. एखादी चादर दिली, सतरंजी दिली, चटई दिली तरी ते जाऊन झोपायचे. त्यानंतर आमच्याकडे एक गाडी होती आमच्या वडिलांची, जुनं 64चं मॉडेल आहे, इटालियन पिएट. ती आता इथेच आहे, आम्ही ती इथे लोकांना बघण्यासाठी इथेच देऊन टाकलेली आहे. तर ती गाडी घेऊन ते आमचा ड्रायव्हर आणि ती गाडी घेऊन ते जवळजवळ 7-7, 8-8 दिवस गायबच असायचे. गरुडेश्वरला जायचे, गाणगापूरला जायचे, नरसोबाच्या वाडीत जायचे, कुठेही फिरत असायचे. तुमचं वज्रेश्वरी, गणेशपुरी, कुठे कुठे जायचे माहीत नाही, पण तो आमचा ड्रायव्हर सांगायचा. कारण बरेच लोक म्हणतात की लोक आम्हाला हसतात की पेट्रोलशिवाय गाडी न्यायचे. पण आता माझा ड्रायव्हर, त्याला मी विचारायचो, तो म्हणतो अरे ही गाडी पेट्रोलशिवाय नेतात हे खरं का? तो म्हणतो अरे बाबा मी त्यांना घेऊन जातो गाणगापूर, गरुडेश्वर, कधी पेट्रोल टाकलं तर टाकलं, त्याला काय हिशोब नसतो आणि ते कधी काय ते मलाही समजत नाही. म्हणतो ती गाडी चालत असते, काटा दाखवत असतो, मध्ये कुठेतरी असतो. तो म्हणतो कधी कधी एक दिवस गाडी चालते पण पेट्रोल टाकलेलं नसतं. कधीतरी कुठेतरी उभं केलं की कोणतरी त्यांच्या ओळखीचे बरेच पंपवाले होते, ते फुल करून देतात टाकी. मग ते ड्रायव्हरला पण पैसे देतात. ड्रायव्हर सांगायचा मला, कारण माझ्याकडे काहीच नसायचं, उचलून आहे तसे आपली गाडी मला ठाण्याला सोड किंवा इथे सोड म्हणून सांगायची आणि गाडी आपली घेऊन जायची.